जळगावातील लावण्या नरेश सोनवणे या विद्यार्थिनीने डॉक्टर होमी भाभा टॅलेंट सर्च परीक्षेत महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक तर खानदेशातून प्रथम क्रमांक पटकावला आहे। डॉक्टर होमी भाभा टॅलेंट सर्च परीक्षेत जळगाव शहरातील लावण्या नरेश सोनवणे या विद्यार्थिनीने महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक तर खानदेशातून प्रथम क्रमांक पटकावला आहे। या खानदेशातून 10,000 विद्यार्थ्यांमधून लावण्या सोनवणे ही परीक्षेत पहिली आली आहे। लावण्या ही जळगाव शहरातील सेंट टेरेसा या शाळेची 10वीची विद्यार्थिनी आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत अभियंता नरेश सोनवणे यांची ती सुकन्या आहे। परीक्षेत महाराष्ट्रातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने लावण्याचा मुंबई येथील कार्यक्रमात द इन्स्पायरिंग यंग सायंटिस्ट अवॉर्डने गौरवण्यात आले। एवढेच नव्हे तर लावण्य हिला 4 दिवसांच्या इस्रो या ठिकाणी भेटीची तसेच त्या ठिकाणची उपग्रह व अवकाश संशोधनाची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली। इस्रो मध्ये जाऊन भेट दिल्याचा मोठा आनंद लावण्य हिने व्यक्त केला आहे। तर मुलीने एवढ्या कमी वयात मिळवलेल्या यशाबद्दल तिच्या आई वडिलांना तिचं कौतुक करत अभिमान व्यक्त केला आहे। तिने शास्त्रज्ञ व्हावं अशी अपेक्षा ही आई वडिलांनी व्यक्त केली आहे। लावण्य, तू काय सांगणार? डॉक्टर होमी भाभा परीक्षेत राज्यात तू तिसरी व खानदेशातून तू पहिल्या क्रमांकावर आले आहे, काय सांगणार याबाबत? पहिले तर मला खूप उत्साह झाला व मला माझ्या आई बाबांना प्राऊड झाला माझ्याबद्दल, याची खूप चांगली गोष्ट वाटली मला। आणि झाला तर विषय कशी गेली मी तिथं, तर तिथं 2 राऊंड होते। पहिले ऑनलाईन आणि मग त्यानंतर इंटरव्ह्यू राऊंड होता व त्यात बायोलॉजी, सायन्स, मॅथ्स याचे प्रश्न केले गेले होते। अजून त्यावरतूनही आम्हाला जनरल नॉलेजचेही प्रश्न केले गेले। मग त्यात मी 3rd आली, आम्हाला माहिती पडलं आणि मग आता मला इस्रोला जायचा चान्स भेटला व जे इन्स्टिट्यूशन आम्हाला घेऊन जात होतं त्यांनी आम्हाला खूप चांगल्यापणे फॅसिलिटीज दिल्या व तिथं घेऊन जाण्याचा खूप चांगला हे घेतला। आणि मला खूप चांगलं वाटतंय की माझे मम्मी पप्पांनी माझ्यासाठी एवढं काही केलं आणि मला प्रेरणा भेटली ती की मी अजून पुढे खूप काही करू शकते। आणि मला जर वाटलं जर इस्रोला जायचंय तर मी त्यासाठी पण खूप काही करू शकते। कशी होती नेमकी स्पर्धा, काय सांगतो? थोडक्यात त्यांनी आम्हाला प्रश्न केले गेले होते इंटरव्ह्यू राऊंड मध्ये, जसे एम्फिबियन्स काही असतात किंवा की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे खूप प्रश्न केले गेले आणि जनरल नॉलेज पण विचारलं गेलं होतं। काय नाव तुझं? माझं नाव लावण्या सोनवणे। मी 10,000 मुलींमधून खानदेशमध्ये पहिली आली आणि महाराष्ट्रात तिसरी आली। काय सांगणार आपण लावण्याबाबत? माझी मुलगी लावण्या नरेश सोनवणे सेंट टेरेसा स्कूलमध्ये शिकते। 2023 आणि 24च्या परीक्षेमध्ये डॉक्टर होमी भाभा फाउंडेशन तर्फे ऑनलाईन परीक्षा कंडक्ट केलेली असते। त्यात तिचा 2 कंडक्ट केलेली असते, तर त्यात तिने 2 ऑनलाईन परीक्षा दिल्या। त्यानंतर तिचा 3ऱ्या राऊंड मध्ये इंटरव्ह्यू होता। इंटरव्ह्यू दिल्यानंतर आम्हाला 1-1.5 महिन्यानंतर कळलं की आमची मुलगी लावण्या ही खानदेशमध्ये 10,000 मुलींमध्ये 1 नंबर आली असून महाराष्ट्रात तिचा 3 नंबर आला आहे। ही बातमी ऐकून आमचा आनंदात तर खूपच भर पडली। पण मी तिला नेहमी सपोर्ट करते या गोष्टीचा की तिने खानदेशात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण जगामध्ये तिने आपल्या जळगाव जिल्ह्याचं आणि खानदेशचं नाव करायला हवं। तिचा अभ्यास मल्लखांब या ऍक्टिव्हिटी मध्ये असून मल्लखांब करून सुद्धा ती तिचा अभ्यास पूर्णपणे व्यवस्थित करते। ती पुढे असंच अभ्यास करत राहावा आणि तिचं इच्छा आहे की तिने सायंटिस्ट व्हावं। तर त्या गोष्टीसाठी आम्ही दोघे जण, मी आणि माझे मिस्टर, तिला नेहमी सपोर्ट करत राहू। आणि मी मुलींना सांगते की माझ्या मुलीप्रमाणे सगळ्या मुलींनी खूप अभ्यास करावा, आपल्या खानदेशचं नाव, जळगावचं नाव महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात करावं, ही माझी इच्छा आहे।
माझं नाव प्रिया नरेश सोनोने. स्पर्धेमध्ये तिने फार मेहनत घेतलेली आहे आणि ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे ऑनलाईन मध्ये तिने बरेचसे प्रश्नाची उत्तरे 100% दिलेली असून तिचं सिलेक्शन 10,000 मुलींमध्ये खानदेशमध्ये खानदेशमध्ये पहिला नंबर आलाय तिचा आणि महाराष्ट्रात 3रा क्रमांक आलाय. परीक्षेची तिला फार आवड असल्यामुळे ती पुढे जाण्यासाठी फार इच्छुक होती. तरी तिने परीक्षा देऊन आमचं नाव लौकिक केलेलं आहे. आई वडिलांचं तिने असंच पुढे नाव लौकिक करावं अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि असंच उंच भरारी घ्यावे मुले हीच आमची इच्छा आहे. नाव? माझं नाव नरेश उद्धव सोनवणे.